तर हाय फ्रेंड, नमस्कार. तर चला बनवणार आहे आज आपण आंब्याची चटणी. तर कैरीची चटणी कशी बनवायची आहे तर हे शिकणार आहे. आता आंब्याचे दिवस आहेत आणि कैरी खूप छान आलेल्या आहेत आणि उन्हाळा म्हटलं की काहीतरी आंबट खावाशी वाटतं, म्हणून आपण घेतलेला आहे इथं लांब कांदा कापून. मोठा कांदा होता, तुमचे छोटे असले तर 2 घेऊ शकता तुम्ही. एक कैरी कट करून घेतलेली होती मी बारीक. इथं गूळ घेतलेला आहे आणि इथं मी लसण घेतला होता 4-5 काचळ्या. तर बघू शकता तुम्ही इथं ह्यामध्ये ना छानपैकी तेल टाकून घेतलेलं आहे मी कढईमध्ये. कढई तापायला ठेवली होती आणि इथं कोथिंबीर कढीपत्ता घेतलेला आहे फोडणीसाठी. तर तुम्ही बघू शकता मी एवढं फोडणीला घेतलेलं आहे. आणि इथं आपल्याला टाकायचे आहे जिरे. आता तेल तापलं की तर बघू शकता तुम्ही जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली आहे मी, दोन्हीही टाकून घेतलेले आहे. तडतड वाजते छानपैकी. आता याच्यामध्ये ना आपल्याला 1 चम्मच ना हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. तर बघू शकता तुम्ही भिजायला वगैरे काहीच टाकायची नाही आहे, अशी कच्चीच टाकून द्यायची हरभऱ्याची डाळ. ती लालसर झाली की आपल्याला लसण टाकून घ्यायचं ह्यामध्ये. तर बघू शकता तुम्ही लसण टाकलेलं आहे आपण यामध्ये आता. आणि लसण ना थोडासाच लालसर होऊ द्यायचा, जास्त फ्राय नाही होऊ द्यायचा लसण. आणि त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा. तर कांदा एकदम सुट्टा करून घ्यायचा छानपैकी. आणि कांदा पण जास्त होऊ द्यायचा नाही, थोडासाच फ्राय करायचा, कारण तेल खूप तापलेलं होतं आपलं. तर बघा थोडासाच फ्राय झालेला आहे. आता ह्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत. तर बघू शकता तुम्ही मी कढीपत्ता टाकून घेतला ह्यामध्ये. इतकी छान चटणी बनती ना, खूप छान चटणी बनती. तुम्ही ना 1 पोळीच्या ऐवजी 2 पोळ्या खातान, एवढी छान चटणी बनती ना. आणि नेहमी बनवताना तुम्ही अशी चटणी, एवढी छान चटणी आहे. आणि तुम्ही कैरी ना मागून घेता, अशी एवढी छान भाजी आहे. मागून कैरी खावा, म्हणजे कैरी तुम्ही मागून घेऊन भाजी बनवता मुद्दाम होऊन. आणि असली घरी असलेली कैरी तर तुम्ही कधीच वाया जाऊ देणार नाही. इतकी छान बनती ना ही चटणी, खूप छान बनती. हळद टाकून घेतलेली आहे, धनिया पावडर टाकलेला आहे, ही थोडासा हिंग टाकलेला आहे, अर्धा चम्मच हिंग, अर्धा चम्मच धनिया पावडर, थोडीशी चवीनुसार हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला टाकायचं तर तिखट. तर तिखट तुम्ही तुमच्या अनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता, तिखटाचं प्रमाण. तर बघू शकता तुम्ही ह्यामध्ये ना मी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. कोथिंबीर ॲड केल्याच्यानंतर याला आपल्याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही. आणि इथं मी कैरी धुवून घेतलेली होती स्वच्छ. पहिली पण धुतली होती मी, परत धुतली, कारण की मी इकडं हे ठेवल्यामुळं ना मी परत कैरी धुवून घेतलेली आहे. आणि कैरी धुवून घेतल्याच्यानंतर ना इतकी छान फ्राय होती ना ती, खूप छान फ्राय होती. तर बघू शकता तुम्ही. तर कैरी आपली ना म्हणजे काल आणलेली होती ती, आज आता गरमीनं ना थोडीशी ती पिवळसर झाली होती. तर तुम्ही ताजी कैरी आणली ना तर आणखीनच छान होतं त्याचं. तर बघू शकता तुम्ही. आणि ही गोड कैरी होती, आंबट नव्हती, मीडियम कैरी होती. आता ह्यामध्ये आपल्याला गूळ ॲड करून घ्यायचा. 1च चम्मच मी गूळ घेतलेला आहे, ते ह्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे. तर चटणीचा स्वाद इतका छान येत होता ना, खूप छान वास येत होता. आणि बघू शकता तुम्ही इतकी मस्त चटणी फ्राय होती आहे. तोपर्यंत आपण काय करूया, ह्यावरती ना 2 मिनटं आपल्याला बारीक गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मी झाकण ठेवलेलं आहे यावरती. आता बघूया 2 मिनटाच्या नंतर मी खोलून बघितल्याच्या नंतर इतकी छान चटणी आपली तयार आहे. तर चला तुम्ही नक्कीच करा ही चटणी, कशी झाली नक्की